येस, रुपालीजी तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा पहिलं. तुम्ही कोण आहात? कुठून जॉईन केलंय? तुमची ओळख द्या जरा सर्वांना. येस. माझं नाव रुपाली. मी मुंबईवरून जॉईन झाले आणि ऑफकोर्स प्रमोद सरांना आणि शीतल मॅडमना गेली 2 वर्षापूर्वीपासून ओळखते मी, कारण मी स्वतः पण हेल्थ इंडस्ट्रीमध्ये बेसिकली आपलं जेवण आपण कशा याच्यात बनवलं पाहिजे, जे मी कुकवेअरच्या संदर्भात काम करते. तर येस. लोकांना असं वाटेल भांडी, पण ऑफकोर्स ती फिलॉसॉफी इट बेटर लिव्ह बेटर, त्या संदर्भात मी शीतल मॅडम आणि प्रमोद सरांना भेटलेले आणि मग त्याच्यानंतर 1 वर्षानंतर मी HHS फॅमिलीशी जोडले गेले, म्हणजे गेल्या वर्षापासून म्हणू शकतो आपण आणि मला मी वाटतं तुम्ही कनेक्टेड. नुकतंच काही महिन्यापूर्वी आपली स्वास्थ्य शक्ती जे आहे त्याची मेंबरशिप घेतली होती. आणि येस येस. त्याच्यापासून तुमच्यामध्ये म्हणजे बिफोर आणि आफ्टर काय काय चेंजेस झाले? थोडेसे स्टेप बाय स्टेप सांगा. सांगायला विचित्र वाटेल, पण मी डिसेंबर पासून स्वास्थ्य जॉईन केलंय, पण मी स्वास्थ्य जॉईन करण्याच्या आधी कधीच सूर्यनमस्कार केले नव्हते. राईट. मी मार्केटिंगच्या याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत, म्हणजे आता त्या संदर्भात मी फॅटलेस कुकिंग वगैरे करते, त्यामुळे मला माहिती आहे. पण तरी सुद्धा माझं बाहेर ट्रॅव्हलिंग होतं मार्केटिंगमुळे. बाहेर कसं खाल्लं पाहिजे याचं नॉलेज मला प्रमोद सर आणि त्यांच्या रेसिडेन्शियल डिटॉक्स कार्यक्रम जो मी अटेंड केला 3 दिवसाचा, त्याच्यामध्ये दिलं. मग त्याच्यानंतर स्वास्थ्य शक्ती आलं, म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज पण करणं गरजेचं आहे. जसं गेल्या वेळेला पण मॅडमनी सांगितलेलं, तुम्ही स्टेप्स वगैरे कम्प्लीट करा, पण एक व्यायामाची जी सवय असते, ती सवयच म्हणेल मी, कारण ती करावी लागते. म्हणजे सकाळी उठून त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये आपल्याला ती करावी लागते, कारण 6 किंवा 7 वाजता आपण दुसरं काही तसं काम करत नाही. माझ्याकडून पण कधी कधी राहते, बिकॉज माझं शेड्यूल, जर मला 6:30-7ला गाडी पकडायची तर मला 6ला बाहेर पडावं लागतं, अदरवाईज मी करते. खाण्याच्या बाबतीत जसं मी म्हणाले, की मी त्या दरम्यान म्हणजे माझं एक काही कारणामुळे माझं वजन थोडं वाढलं होतं. खरं तर माझं वजन एवढं नाहीये, पण माझं सम हाऊ 67 kg झालं. तर मी थोडं शॉक झाले, की मी काहीतरी गडबड केलेली आहे, कारण आपल्याला आपली बॉडी सांगते. आणि माझं जे काम आहे फिरतीचं असल्यामुळे आणि बऱ्याच लोकांना इंटरॅक्शन असल्यामुळे कधी कधी बराच तास पण बोलावं लागतं, तर मला ते थोडंसं जाणवलं होतं. आणि इमिजिएट याच्यामध्ये माझ्या फॅमिली बरोबर, कझन्स बरोबर माझी पिकनिक होती हिमाचलची, आणि ती मला स्किप करायची नव्हती. पण सरांच्या आणि मॅडमच्या गायडन्समुळे, तुमच्या रेसिपीज आहेत, पण बाहेरचं आता मला हॉटेलमध्ये खायचंच आहे. पण तरी सुद्धा ती 10 दिवसाची ट्रिप होती, तरी सुद्धा तेव्हापासून त्याच्यानंतर मग आपला डिटॉक्स कार्यक्रम झाला. मी तो कार्यक्रम मी हिमाचल करून आले. त्या दरम्यान हॉटेलमध्ये कसं खाल्लं पाहिजे, जे प्रोटीन युक्त अन्न आपण कसं खाऊ शकतो, कारण ब्रेकफास्ट आणि डिनर हेच मेन होतं. बाहेर दुपारी तर आपण जेव्हा फिरायला जातो तर लंच नसतं. त्या दोन्ही गोष्टी आपण प्रोटीन युक्त कशा खाल्ल्या पाहिजे, जास्तीत जास्त फायबर कसं आपण इनटेक केलं पाहिजे. तर हॉटेलमध्ये सगळं अवेलेबल असतं, तिथे आपल्याला काही बनवायचं नसतं, फक्त अंदाज घ्यायचा असतो कसं. आणि जसं मॅडम नेहमी सांगता, 80% खा, कारण तो पण खात असतं मध्ये काही ना काही. तर ते पण फॉलो केलं. फायबर प्रोटीन रिच फूड फॉलो केलं. त्याच्यानंतर आपण डिटॉक्स कार्यक्रम केला, जो 3 दिवसाचा तुमच्या गायडन्स मध्ये आपण केलं. आणि आफ्टर अ वीक आपण एक 24 अवर्सचा फास्टिंग केलं. तर त्या दरम्यान मी अंदाज घेतला, की आफ्टर 24 अवर्स फास्टिंगच्या 2 दिवसानंतर मी चेक केलं, तर 67 वरून मी 61 kg मध्ये आले. वाव, सहा आणि किलो कमी आता केलं. वाव. येस. आणि आता मला वाटतं आपण सर 4 तारखेला केलं होतं ते, 4 जून आय गेस, 7 जून आय गेस. तर आता 1 महिना झालाय, मी परवा पण केलं, तर ते 61 वर तसंच आहे. म्हणजे ओके. कॉन्स्टंट तुम्ही मेंटेन केलंय. मला तुम्ही फक्त बोललात की सूर्यनमस्कार बिलकुल केले नव्हते. मला हे पण माहिती आहे की सूर्यनमस्कार बिलकुल न करणारी व्यक्ती आता सूर्यनमस्कार किती करू शकते? सर एकदा आपण एक 108चं चॅलेंज घेतलेलं, त्याच्यामध्ये मी 40 केले होते. वाव, क्या बात है. सो म्हणजे बिलकुल न करण्यापासून ऍट अ 40 टाइम. सूर्यनमस्कार. आणि आता तुम्ही जे नियमित व्यायाम त्याच्यात करताय. कंप्लीट केलेलं मला वर्षा सोनार मॅडम आहेत बघा, त्या रेसिडेन्शियलला होता. 60+ आहेत आणि डायबिटीस आहे त्यांना. मी 32 वर थांबले होते. तुम्ही सांगितलं वर्षा मॅडमने 40 केले, तुम्ही लोकांनी निदान 40+ तरी केले पाहिजे, तर मग त्याच्यामुळे मी 40 केले. क्या बात है, क्या बात कारण है. ते पण ग्रेट. एक मोटिवेशन आहे, कारण मी त्यांच्यापेक्षा बऱ्यापैकी यंग आहे, पण ते एक म्हणता ना, मोटिवेशन कम्फर्ट झोन. लागतं. येस. आपण आणि मोटिवेशन लागतं, समोरचा करते तर आपण करू शकतो, कारण हे माझ्या फील्डमध्ये पण मी बघितलंय. पण हेल्थ ही गोष्ट कशी आहे ना, मी नेहमी, आता मी बऱ्याच ठिकाणी लोकांना जाते, आपण ना इंडियन लोकांना एक अशी सवय लागलेली आहे,
की आपण सगळ्या गोष्टी म्हणजे कुठल्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज नाही करत, पण हेल्थ कॉम्प्रोमाइज करतो. आपण कपडे, दागिने, म्हणजे फॅमिली टाइम कधी कधी करत असते, पण ज्वेलरी, इव्हेंट, म्हणजे काही गोष्टी असतील, आपली लक्झरी, आपला बेड, आपली वस्तू, ह्या आपण कॉम्प्रोमाइज नाही करत. तिथे आपण कुठेतरी थोडंफार कॉम्प्रोमाइज करू शकतो, पण हेल्थ कसं, आता सर पण फार छान सांगत होते, समाधान सावंत सर. मला स्वतःला पण माहिती नाही की आपण जे दरवर्षी मेडिकल चेकअप करतो ते आपल्या इन्शुरन्स मध्ये कव्हर आहे की नाही, कव्हर करून घेऊ शकतो. तर ही पण एक गोष्ट आहे. आता किती वर्ष इन्शुरन्स आहे माझं, माझे काकाच माझे ऍडवायझर पण एवढं बघितलं नाही, कारण कोणीतरी म्हणालं पण आपल्या जवळची व्यक्ती असते ती करून देते, आपण बघत नाही. तर हेल्थ मध्ये असून सुद्धा बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कळल्या तर आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. आता मी माझ्या कलिग्सना किंवा माझ्या मैत्रिणींना, माझ्या कझन्सना पण सांगेल की ह्या ज्या 2-3-4 गोष्टी ज्या समाधान सरांनी क्लिअरली मायन्यूट होत्या, पण त्या सांगितल्या. हेल्थ चेकअप तुम्ही बघा, तुम्ही रिव्ह्यू करा तुमच्या याचा की अजून आपण काय बेस्ट करू शकतो. सम इश्योर्ड चांगलं ठेवा. तुम्ही प्रीमियम कडे नका बघू. आता यंग आहात, 40s मध्ये आहात, तर तुम्ही मेंटेन करू शकता. आणि थँक्यू तुम्हाला पण. तुम्ही आणि शीतल मॅडम सतत हे करू शकता, करत असता, गाईड करता. कधी आमच्याकडून स्किप होतो, पण तो ग्रुप असल्यामुळे ते एक चालना मिळते. आज मी सर 24 आवर्स फास्टिंग वर आहे. वाव. दुपारी मी पनीर भाकरी खाल्ली, उद्या दुपारी दाल खिचडी And ते केलं. in 24 hours ते it's बघा, a water इलेक्ट्रोलाइट fasting. फक्त वॉटर फास्टिंग आहे. खाल्ला, ग्रेट. फास्टिंग. आणि मजा वाटते मला. मी पूर्ण वर्क करून आले. इतकी मॅडमने फोन केलेला, म्हटलं मी 8:15 8:30 पर्यंत पोहोचेल, मी तेव्हा जॉईन कर. फॅन्टॅस्टिक. सो 6 किलो कमी केलेलं आहे. सूर्यनमस्कार 40 पर्यंत पोहोचलेले आहेत तुमचे. एनर्जी लेवल्स वाढलेले आहेत. गोष्ट मला फक्त एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे. मिलेट्स हा. येस, आय विल कम. पण स्टार्ट केले. मिलेट स्टार्ट केलेले आहेत. व्हेरी गुड. सो मला एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे, कारण यू आर इन द फील्ड ऑफ मार्केटिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना भेटावं लागतं, ट्रॅव्हल करावं लागतं, बाहेर business आलेला आहे, बाहेर 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 तुम्ही खाताय तरी देखील हे सगळं तुम्ही करू शकलात, राईट? येस. पण मला मी एक सिंपल बाहेर विचारायचं आहे, प्रोडक्टिव्हिटी किती वाढली? म्हणजे पूर्वी जर तुम्ही किती तास काम केल्यानंतर, तसं तुमची एनर्जी पहिल्यापासून मी पाहतो खूप छान आहे, बट डिड यू नोटीस की ह्या स्वास्थ्य शक्तीमुळे काही प्रोडक्टिव्हिटी वाढली, की म्हणजे थोड्या तासानंतर जे माणूस पूर्वी थकत होता तर त्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट जाणवली का? येस येस सर, जाणवली. कारण माझं जे काम आहे स्वरूप, त्याच्यामध्ये एक डेमकिट हा प्रकार आहे, त्याचं एक पर्टिक्युलर वजन आहे. तर पूर्वी मध्यंतरी असं झालं होतं की मी म्हणजे आता मी मुंबईत राहते, त्यामुळे मला जिना आता चढावाच लागतो रेल्वेसाठी. आणि कधी कधी 2-2, 3-3 ट्रेन चेंज करायला लागतात. ते विदिन मुंबई कधी कधी मी 2-2 तास प्रवास करते. तर तो जर ते दरम्यान असं झालं होतं की मला चढताना त्रास व्हायचा, ते घेऊन चढावं लागतं. तर आता मला तो डिफरन्स जाणवते की मला आता ते किती किलोचं आहे जाणवत. ते? किती किलोचं आहे? 8 किलो असेल. ओके. सो 8 ते केजी. तुम्ही घेऊन जिना चढता? हा, ते घेऊन चढते मी जी ना. शिवाय आता जसं म्हणतो ना आपण, म्हणजे कुठलं पण गोष्ट खाताना ना एक आपोआप एक विचार येतो की हा, हे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे का. बघा, टेस्ट तर आपण मेंटेन करणारच, म्हणजे टेस्ट हवीच आहे. वी आर ह्युमन बिंग. आपण काही म्हणतात ना, खाऊन पिऊन मरा, तसलं प्रकार नाही करायचंय आपल्याला. खायचंय, टेस्ट मेंटेन करायची किंवा टेस्टवर हे करायचंय, पण ते पण आपण करू शकतो. आपल्याकडे एवढे दिवस आहेत, काही गोष्टी आपण हे केल्या तर बाकीच्या काही गोष्टी आपण मेंटेन करू शकतो. त्यामुळे फक्त टेस्टकडे न जाता हेल्थकडे बघायला पाहिजे. खाताना ते जाणवतं. मला वडापाव माझा अत्यंत आवडते, अजूनही आहे, आणि मी मुंबईचे म्हटल्यानंतर नाही. पण आता एक बघण्याचा प्रकार चेंज झाला, म्हणजे ऍट अ टाइम 3-3 वडापाव खायची गरज नाही आपल्याला. एक वडापाव आपण महिन्यातून एकदा खाऊ शकतो, किंवा नुसते वडे पण खाऊ शकतो, पाव स्किप करू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप त्या इम्प्लिमेंट होतात बिकॉज ऑफ HHS फॅमिली, स्वास्थ्य शक्ती. आपल्याला स्वतःला जाणवतं. कधी कधी आता हेवी वाटलं. आता रविवारी ना, मी ऍक्च्युली रविवारी करणार होते, पण रविवारी माझं जेवण एवढं हेवी झालं ना, तर म्हणजे स्किप झालं जेवण, त्यामुळे माझं 4 वाजता जेवण झालं. मग म्हटलं नको, हे प्रॉपर मला करायचं 24 आवर्स फास्टिंग, वॉटर फास्टिंग. त्यामुळे मग मी आता दिलं व्हेरी गुड. निवडला. तर ते व्हेरी आपल्याला गुड. जाणवतं की आपलं मोर चुकतंय ना. पॉवर टू यू, रुपाली. थँक यू सो मच फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. आणि सर्वांना यातून लेसन आहेत की 0 सूर्यनमस्कार ते 40 सूर्यनमस्कार, जे प्रोडक्टिव्हिटी आहे मार्केटिंग फील्डमध्ये ती प्रचंड वाढली.
आणि सगळ्यात महत्वाचं, प्रवास करत असताना देखील हे सगळं मेंटेन केलं अँड शी हॅव लॉस्ट 6 kg. सो 10% ऑफ बॉडी फॅट शी हॅज रिड्यूस्ड. थँक्यू सो मच फॉर इन्स्पायरिंग कम्युनिटी. मोर पॉवर टू यू. MPTY रुपाली असं टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. थँक्यू. आणि ही तुमची स्टोरी आम्ही पब्लिक केली तर तुम्हाला चालेल? येस डेफिनेटली. थँक्यू सो मच. Thank थँक्यू you. सो मच. येस, आय विल.